मी लहान असताना माझे बाबा रोज मला 1 रुपया द्यायचे आणि मी रोज त्या 1 रुपयाची पाणीपुरी खायचो. पण एके दिवशी ना बाबा जरा जास्तच खुश होते. त्या दिवशी त्यांनी मला 2 रुपये दिले. म्हटलं आज तर पार्टी. आईला घरी सांगून दिलं की आज मी जेवण नाही करणार. गेलो पाणीपुरी खायला. त्याला म्हटलं 2 की लगा. मी मन भरून खाल्ली त्या दिवशी. आणि खूप गर्दी असल्यामुळे ना त्याला माझ्याकडून पैसे मागायची आठवण पडली आणि मलाही द्यायची पडली. आणि घरी गेल्यावर मला आठवलं, अरे यार मी तर त्याला पैसेच दिले नाही. तो बिचारा किती मेहनत करतो, हे ते असे विचार यायला लागले. मग त्याचे ते 2 रुपये देण्यासाठी मी परत त्याच्याजवळ गेलो. तर जसा मी गेलो ना त्याच्याजवळ, तो म्हटला की कितने की लगाओ. मी म्हटलं यार याला तर आठवणच नाही आहे की मी याच्याकडून पाणीपुरी घेतली. तो स्मेल पाणीपुरीचा, ती पाणीपुरी बघून ना माझ्यात असा मोह निर्माण झाला. मी म्हटलं की 2 की लगा. आणि मी 2 रुपयाची पाणीपुरी खाऊन घेतली परत. आणि त्याला 2 रुपये देऊन मी घरी आलो. आयुष्यातलं माझं पहिलं गिल्ट होतं ते. असं काहीतरी चुकीचं केल्यासारखं, चिटिंग केल्यासारखं वाटत होतं आणि मी ते केलं पण होतं खरंच. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी क्रिकेट खेळताना माझे खूप मेहनतीने जमा केलेले 5 रुपये हरून गेले. खूप रडलो मी त्या दिवशी. माझ्या मनाने एकच लिंक लावली की काल तू त्या पाणीपुरीवाल्याचे 2 रुपये बुडवले ना, चिटिंग केलीस ना, म्हणून आज तुझे 5 रुपये हारले. याचा अर्थ जर तू कोणाचे काहीतरी पैसे बुडवले तर तुझे दुप्पट हरता, असं मी त्या दिवशी लिंक लावली. आणि त्या दिवसापासून मी कधीच कोणाचे पैसे बुडवले नाही. बघायला गेलं तर हे पाणीपुरीवाल्याचे 2 रुपये, ते 5 रुपये, काहीच अर्थ नव्हते या दोन्ही गोष्टींमध्ये. आणि हे तुम्हाला सांगण्यात पण काहीच अर्थ नाही आहे. काय सांगतोय मी तुम्हाला.